नमस्कार, तुमचं स्वागत आहे एक नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत क्रिकेट थीमचा केक। हा केक 1 किलोचा आहे आणि हा विदाउट फाउंडंट केक बनवलेला आहे। तर चला सुरुवात करूया। पहा, यासाठी मी पहिल्यांदा चॉकलेट ट्रफल रेडी केलेला आहे। तर साधारणतः हे 50 ग्रॅम चॉकलेट ट्रफल आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आणि हे नंतर मी फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं। व्यवस्थित झाकण लावून सेट करून ठेवायचं। तर बघा, नंतर हा जो मी स्पॉन्ज रेडी केलेला आहे तो 1 किलोचा केक बनवण्यासाठी रेडी केलेला आहे। तर साधारणतः 300 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज आपण रेडी केलेला आहे आणि यासाठी आपण चॉकलेट गनाश सुद्धा रेडी केलेलं होतं, ते आपण केकच्या फिलिंग मध्ये वापरणार आहोत। तर हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे। सॉरी। तर बघा, आपण याच्या 3 लेयर्स कट केल्या होत्या। तर मी आता फर्स्ट लेयर ठेवलेली आहे आणि यासाठी 300 ग्रॅम क्रीम सुद्धा मी रेडी करून घेतली होती। तर बघा, आपण या फिलिंग मध्ये चॉकलेट गनाश आणि काही चोको चिप्स सुद्धा वापरलेले आहेत। तर खूप छान असा टेस्टी केक होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, सेकंड लेयर आणि थर्ड लेयर सुद्धा मी याच पद्धतीने ठेवून घेणार आहे। आणि नेहमी ज्यावेळेस आपण केकचा स्पॉन्ज ठेवतो फर्स्ट लेयरची, तेव्हा त्याच्यामध्ये आपण चॉकलेट गनाश टाकायचं। तर बघा, नक्की याची टेस्ट खूप छान लागते। तर हा कस्टमरचा रिव्ह्यू सुद्धा आहे की चॉकलेट केक अशा पद्धतीने बनवल्यानंतर खूप छान लागतात आणि मी साधारणतः याच पद्धतीने चॉकलेट केक बनवते। तर बघा, थर्ड लेयर ठेवून झालेली आहे आणि याला छान असं आपण क्रम कोट करून घ्यायचं आहे। तर नंतर मी चॉकलेट डच क्रीम बनवली होती आणि अशा पद्धतीने याला फायनल आयसिंग करून घेतले। तर बघा, छान असं आयसिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, अशा पद्धतीने हे आयसिंग करून झालेलं आहे। नंतर आपण आता डेकोरेशनला सुरुवात करूया। तर हे तुम्ही पाहू शकता, मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट थोडं मेल्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकून अशा पद्धतीने हे सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं। तर बघा, छान असं आपल्याला हे किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे आणि पूर्ण वरची बॉर्डर याला कव्हर करून घ्यायचं आहे, कारण हा अर्थातच क्रिकेट थीम केक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपण याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत आणि साईडला काही चॉकलेट कंपाऊंड क्रश करून ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकणार आहोत। तर आता हा मी स्पॉन्ज ठेवलेला होता, व्हॅनिला फ्लेवरचा होता। तर याच्यापासून आपण क्रिकेटचे काही स्टंप, बॅट, बॉल बनवून घेणार आहोत। तर यासाठी मी कोणत्याही फाउंडंटचा यूज केलेला नाही। तर आपण या स्पॉन्जच्या सहाय्याने सुद्धा खूप छान असे रेडी करू शकतो। तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला बॅट बनवायची आहे। तर अशा पद्धतीने मी स्पॉन्जमध्ये थोडासा व्हाईट कलर टाकला होता आणि अशा पद्धतीने याला बॅटचा आकार देऊन घेणार आहे। तर खूप छान असे हे रेडी होऊन जातात। आपल्याला हा मेल्ट सुद्धा होत नाहीत। तर बघा, अशा पद्धतीने आपण छान अशी ही बॅट बनवून घेणार आहोत। तर हे साईडला ठेवते। आता आपल्याला काही स्टंप बनवून घ्यायचे आहेत। तर बघा, टोटल 6 स्टंप मी रेडी करणार आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे स्टंप खाली पडणार नाहीत, कारण हे आपल्याला उभे करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये मी एक प्लॅस्टिकची स्टिक टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने हे स्टंप बनवून घेणार आहे। तर टोटल आपल्याला 6 बनवून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि खूप सुंदर आणि खूप इझी असा हा केक रेडी होणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जरी तुम्हाला क्रिकेट थीमची ऑर्डर आली असेल तर तुम्ही ही सहजरित्या ही ऑर्डर पूर्ण करू शकता। तर तुम्ही पाहू शकता, आता आपण जी बॅट रेडी केली होती त्याला अशा पद्धतीने रेड कलरचा जी पाठीमागची साईड असते ती लावून घेतलेली आहे आणि छान असं आपण आता बॉल रेडी करणार आहोत। तर बॉलसाठी सुद्धा मी रेड कलरचा केक स्पॉन्ज रेडी केलेला होता आणि तो अशा पद्धतीने सर्कल आकारामध्ये घ्यायचा आणि नंतर व्हाईट कलरची छोटीसा रोल करून घ्यायचा आणि तो त्याला स्टिक करून घ्यायचा आणि अलगदपणे स्टिक होऊन जातात। नंतर आपल्याला जे ग्राउंड आहे ते बनवण्यासाठी, छोटंसं ग्राउंड आहे ते बनवण्यासाठी मी हे अशा पद्धतीने याला मस्त असं शेप देऊन घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी याला कट करून घेणार आहे। तर बघा, या पद्धतीने जर बनवले तर आपल्याला फाउंडंटचा सुद्धा उपयोग करण्याची गरज नाही आणि केक स्पॉन्ज पासून बनवलेले हे सर्व खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी असे लागतात। आणि ज्यांना मी हा केक बनवून दिला होता त्यांना सुद्धा हा केक इतका आवडला आणि मुलांनी तर हे सर्व जे बनवलं होतं ते सुद्धा फिनिश करून टाकलं आणि खूप टेस्टी असं लागलं। का तर शक्यतो आपण जे फॉन्डंट वापरतो ते लहान मुले जास्त खात नाहीत।
तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्पॉन्जपासून हे तयार केलं तर खूप छान असे टेस्टीसुद्धा लागतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. तर नंतर मी याला बॅटला थोडी डिझाईन करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अलगद हाताने हे चिकटून जातं. तर हे माझं रेडी झालेलं आहे. तर आता आपण हे सर्व केकवरती सेट करून घेणार आहोत. तर बघा, हा आपला केक रेडी करून ठेवला होता मी फ्रीजमध्ये आणि आता याच्यावरती आपण अशा पद्धतीने हे ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित असं याला स्टिक करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर बघा, यासाठी आपल्याला फॉन्डंटची सुद्धा गरज नाही आणि खूप कमी बजेटमध्ये सुद्धा हा केक आपण रेडी करू शकतो. आणि हा 1 किलोचा केक होता, त्यामुळे मी हा केक टोटल 700 रुपयांना सेल केलेला आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती घेता हे सुद्धा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर हा केक तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्तीत जास्त होम बेकर्सला हा केक व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आयडिया मिळतील. तर बघा, हे सर्व छान असं आपण सेट केलेलं आहे. आणि नंतर आपल्याला जे चॉकलेट ट्रफल आपण सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं ते मी आता व्यवस्थित असं पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. आणि आपल्याला यापासून खालची आणि वरची बॉर्डर कव्हर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या क्रिकेटला पूर्ण व्यवस्थित असं ग्राउंड तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता, खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे. तर हा माझ्या केकचा फायनल लुक आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर काही मी फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.